ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर, कारचा अक्षरशः चक्काचूर। भरधाव कार थेट कालव्यात कोसळली, भंडारा तुमसर मार्गावरील घटना, 2 जण थोडक्यात बचावले। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा, विकास कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती। गेल्या 3 वर्षात 22,20,000 कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांचं वाटप, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या स्थापनेनंतर जात प्रमाणपत्रांच्या वाटपाला वेग। शिंदे फडणवीसांनी चूक सुधारावी, जरांगेंचा पुन्हा इशारा, अन्यथा कधीही न बघितलेले दिवस बघावे लागतील, जरांगेंची गर्जना। गट फुटणे म्हणजे पक्ष फुटणे नव्हे, ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, आज पुन्हा सुनावणी। एफडीए अधिकाऱ्यांचं प्रदर्शन करतंय, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी, अधिकाऱ्यांच्या तलवारीनं डास मारत असल्याचंही वक्तव्य। पुण्यात दारूच्या नशेत 4 चाकी तरुणांची स्टंटबाजी, सेनापती बापट रोड ते डेक्कनच्या दरम्यान हुल्लडबाजी। कनेक्टिंग लिंक आज दुपारी 12 नंतर 3 तास बंद राहणार, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक वळवली जाणार, देखभाल दुरुस्तीसाठी निर्णय। रत्नागिरीच्या आंबा घाटातून एसटी वाहतूक बंद, दरडी कोसळण्याचं संकट आणि खचलेल्या रस्त्यामुळे खबरदारी, अनुस्कुरा घाटमार्गे बस सेवा वळवली। संभाजीनगरमध्ये रील बनवण्याच्या नादात 16 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, सोलापूर धुळे हायवेवरील घटना। नागपुरात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीची आत्महत्या, अमित भगत हा पेट्रोल पंप अपहार प्रकरणातील आरोपी। पालघरच्या म्हसाडमध्ये अंगणात 12 फूट अजगर, कोंबडीच्या शिकारीचा प्रयत्न, शेजारी नागही सापडला। भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय जीर्ण, पडण्यापासून वाचवण्यासाठी लावले जॅक, कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता। आज गटारीमुळे चिकन मटनच्या शॉपवर गर्दी, उद्यापासून श्रावण महिना, मटणाचे भाव 900 रुपयांच्या घरात। कोलंबियामध्ये अद्यापही परिस्थिती गंभीर, 24 तासांनंतरही इमारती कोसळणं सुरूच, आतापर्यंत 240 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू। इराणच्या हल्ल्याच्या भीतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी एअरफोर्स 1चा प्रवास टाळला, नंतर केटरिंगच्या ट्रकमधून प्रवास। नमस्कार, मी अंकिता जाधव।